कोणतीही कला नीट शिकायची असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सराव. आणि मेहंदी आर्टिस्ट म्हटलं की फक्त पेपरवर नाही, हातावर सराव करणंही तेवढंच गरजेचं. कारण पेपर आणि हातामध्ये खूप फरक असतो. पण हातावर सराव करायचं म्हटलं की आमचे हात कधीच रिकामे नसतात आणि दुसऱ्या कुणाला मेहंदी काढून घ्यायचीच असेल असंही नाही. मग हा छोटासा उपाय बघा. हातावर फेविकॉलचा एक पातळ समसमान थर लावा. तो सुकल्यावर त्यावर मेहंदीने सराव करा. आता एक गोष्ट, मेहंदीचा पूर्ण ठसा बसत नाही, पण हलका थर नक्कीच पडतो. पण तो 8-10 दिवस थांबून मेहंदी लावण्यापेक्षा ह्यात आपला वेळ वाचतो आणि सराव मात्र चालू राहतो. सराव झाल्यावर तो थर हलक्या हाताने पील करा. ना डाग ना गोंधळ. आता मनसोक्त सराव करा. अशाच अजून सोप्या आणि उपयुक्त टिप्ससाठी फॉलो करा कांचन मेहंदी.